चर्चा का विषय बना हुआ है। इतना ही नहीं, प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया में अलग अलग खबरों के माध्यम से लोकसभा की टिकट को लेकर बाकी माहौल बना हुआ है। क्या है ये माहौल? क्या भंडारा की जनता क्या चाहती है कि लोकसभा का उम्मीदवार बाहर का होना चाहिए या शहर का या गांव का? इस विषय को लेकर आज हम एक चौपाल ले रहे हैं, जिसमें हमारे पास कुछ भंडारे के जाने माने लोग हमारे साथ में जुड़े हुए। देखते हैं कि क्या है यहाँ के लोगों की चर्चा, क्या चाहते हैं यहाँ के लोग, क्या उम्मीदवार लोकसभा का भंडारा का होना चाहिए या बाहर का। कुछ लोग हमारे साथ में जुड़े हुए हैं, आज हम बात करते हैं पहले अंकुश जी वंजारी के साथ में, क्या इनका मत है। नमस्कार, मैं बच्चू कडू साहब का ये जिले में काम करता हूँ, बच्चू कडू साहब का प्रहार संगठन का। और हमारे नेता हमेशा कहते हैं की निर्णय चुकला तर जीवन चुकते, म्हणजे रणांगण चुकते। भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत आज तसंच सुरू आहे। या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून आपण ज्या लोकसभेच्या निवडणुका पाहत असताना भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये बाहेरील उमेदवाराला कधी आशीर्वाद इथल्या मतदारांनी दिलेला नाही। मग ते डॉक्टर श्रीकांतजी जिचकार असतील, विद्वान व्यक्तिमत्व होतं, त्यांनासुद्धा या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं। आणि या जिल्ह्याची इथल्या मतदारांची ही मानसिकता आहे की या जिल्ह्यातला कसाही उमेदवार असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहतात। आता जो या ठिकाणी जो चौपाल हा जो कार्यक्रम सुरू आहे, त्या कार्यक्रमाचा उद्देश एवढा आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवार लोकल असेल की बाहेरचा असेल, माझ्या तरी एवढी या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगणं राहील की उमेदवार हा या जिल्ह्याची, भंडारा गोंदिया जिल्हा लोकसभा क्षेत्राची संपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास असणारा असावा, त्याच्याकडे इथल्या समस्येची जाण असणारा असावा, त्याच्याकडे इथं ज्या काही अडीअडचणी आहेत, एकीकडे आता मागच्या 10 वर्षामध्ये जे काही सरकार बोंबलते आहे, बोंबा मारते आहे, सांगते आहे की खूप काही विकास केलं, खूप काही विकास केलं, परंतु मला तरी असं वाटते की भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्या काही अजूनही इथल्या लोकल व्यक्तीच्या ज्या काही समस्या आहेत त्या जिथल्या तिथंच आहेत। मग त्या आरोग्याच्या असतील, शिक्षणाच्या असतील, आणि इथल्या लोकप्रतिनिधी म्हणजे जो कोणी या ठिकाणातून जो दिल्लीला जाणार आहे, जिथं हे दिल्लीचं जे सर्वोच्च जे काय म्हणता येईल आपण निवडणूक जे आहे, या देशातली सर्वोच्च निवडणूक जे म्हणता येईल, त्या निवडणुकीमध्ये निवडून जाणारा उमेदवार ह्या मतदारसंघाचा ज्याला सर्वस्वी अभ्यास आहे असा उमेदवार भारतीय जनता पार्टीने द्यावा आणि शक्यतो तो लोकलच द्यावा, एवढं मी या ठिकाणी सांगेन। नाहीतर एकदा का निर्णय चुकला भारतीय जनता पार्टीचा तर त्या ठिकाणी रणांगण चुकल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी या ठिकाणी सांगेन।